Praise God. परमेश्वराची स्तुती असो. It's a wonderful time in God's presence. आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये एक चांगलं उपस्थिती असतो. This is a time that we come together to give thanks to the Lord. आणि हे असा वेळ आहे जिथं आपण सगळे एकत्र येऊन परमेश्वराला धन्यवाद देत असतो. Thanksgiving to the Lord for the year 2021. आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देत आहोत वर्ष 2021 साठी. We are also going to give thanks to God for the coming year 2022 is going to be an awesome year. आणि आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहे 2022 जे येणार वर्ष आहे त्याच्यामध्ये जे अद्भुत कार्य करणार आहे त्याच्यासाठी. I know many of you have got many complaints about 2021, the pandemic and all that we all went to 1920-21. आणि 2021 वर्षासाठी बरेच लोकांकडे बरेचसे समस्या होते ज्याच्याबद्दल त्यांना बोलायचं आहे. No doubt that there were challenges in each one of our lives. आणि याच्यामध्ये काही शंका नाहीये की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या होते. But I feel we got more reason to give thanks to the Lord than we have, to complain about things. आणि आपल्याकडे त्याच्यापेक्षाही अधिक कारण आहेत की आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ शकतो. Hallelujah. Hallelujah. Well, one of the reasons that you and I are alive today, we can give thanks to the Lord. आणि एक कारण म्हणजे तुम्ही आणि मी जिवंत आहोत की परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ शकतो. We are alive today that we can have a glorious hope about tomorrow. आणि आज आपण जिवंत आहोत याच्यासाठी की पुढील जे नवीन आशा जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला नवीन गोष्टी घडण्यासाठी. Hallelujah. Good is ahead for you. आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते पुढे आहेत. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. 2021 has not just been bad. There were good things that happened to each one of आणि us. 2021 मध्ये फक्त वाईट गोष्टी नव्हे पण चांगल्या गोष्टी सुद्धा झालेल्या आहेत. For me, it was an adventure. Hallelujah. Adventure of faith. Praise God. आणि माझ्यासाठी एक विश्वासाचा एक उतार चढाव होता. Hallelujah. Hallelujah. Praise God. God proved His faithfulness in 2021. आणि परमेश्वराने त्याचा विश्वास योग्यता जे आहे ते दाखवलेलं आहे 2021 मध्ये. I don't know about you, but I have no complaints about anything that happened in 2021. I just have, praises and glory for my Father. मला तुमच्याबद्दल माहित नाहीये पण माझ्या जीवनामध्ये 2021 मध्ये फक्त परमेश्वराला माझ्या पित्याला देण्यासाठी फक्त धन्यवादच आहे. Hallelujah. Hallelujah. Now someone said, Pastor, didn't you go to challenges? That's what I said. That was an adventure for me. आणि कुणीतरी मला असं म्हणेल की बाळा तुमच्या जीवनामध्ये काही समस्या आलेल्या नाहीये का? तुम्ही कुठल्या परीक्षामधून गेलेले नाही का? Yes, I even went to death, but it's an adventure for me. आणि हो मी तर म्हणजे मरण सुद्धा पाहिलेलं आहे पण माझ्यासाठी ते एक उतार चढाव होता फक्त. Isn't that an awesome experience? Hallelujah! That God shows you faithfulness. He gets you out of the clutches of death, and He makes you stand for His glory. आणि हे अद्भुत नाहीये का की परमेश्वराने त्याचा विश्वास योग्यता दाखवलेला आहे आणि मरणातून मला परत आणून त्यांनी जीवन दिलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Many people say, Pastor, why this happens to pastors? आणि बरेचसे लोक विचारतात की पाळक हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते पाळकांबरोबर का घडत असतो? Well, I don't know about others, but I say it worked out for His glory. आणि मला दुसऱ्यांबद्दल माहित नाहीये पण माझ्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे ते परमेश्वराला त्याच्याद्वारे महिमाच मिळालेला आहे. So everyone that sees me today alive and serving the Lord, they give glory to God. आणि जे कोणी मला बघत असतात की मी परमेश्वराची सेवा करत आहे ते परमेश्वरालाच महिमा देत असतात. I feel that's the only purpose that I live today is to bring God glory. आणि तेच एक कारण आहे की मी या जीवनात जगत आहे फक्त परमेश्वराला महिमा For देण्यासाठी. me to live as Christ and to die as gain. आणि माझ्यासाठी जे आहे ते जगणं म्हणजे हे येशू ख्रिस्त आहे आणि मरण म्हणजे ते लाभ आहे. Hallelujah. Hallelujah. Praise God. So let's pray this evening. तर आज या संध्याकाळी आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for the word that you have to speak to your children this evening. आणि धन्यवाद पिता आज जे वचन तू बोलणार आहे तुझ्या लेकरांसाठी. And we thank you, Father, that you are wonderful. आणि धन्यवाद पिता तू सुंदर आहेस. Your word is good and beautiful. आणि तुझं जे वचन आहे ते अद्भुत आहे आणि सुंदर आहे. We thank you, it's powerful and life-changing. आणि ते जे आहे सामर्थ्यवान वचन आहेत आणि जीवन बदलणारे वचन आहे. Father, we open up our hearts and our minds to you. आणि पिता आमचं जे मन आमचं जे हृदय आहे ते तू वचनासाठी उघडत आहोत. And we just want to say yes, Lord, to your word. आणि आज आम्ही तुझ्या वचनासाठी हो म्हणणार आहोत. We thank you, Father God, for the unction of the Holy Ghost. आणि परमेश्वराचं जे वचनासाठी जे अंशन आहे त्याच्यासाठी धन्यवाद. We thank you for the anointing to bring forth your message to the people. आणि जे अभिषेक आहे ते वचन तुझ्या लेकरांपर्यंत आणण्यासाठी. We thank you for the anointing of translation. आणि जे भाषांतर करण्यासाठी जे अभिषेक
आहे त्याच्यासाठी धन्यवाद. Thank you, Father, your Holy Spirit looks upon your word to perform it. आणि धन्यवाद पिता, तुझे जे पवित्र आत्मा जे आहे ते तुझं वचन पुढे आणण्यासाठी मदत करतो. And thank you, Father, it shall be accomplished in our life. आणि धन्यवाद पिता, ते आमच्या जीवनामध्ये पूर्ण होत आहे म्हणून. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Amen. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. I know everyone getting prepared for the coming year 2022. आणि मला माहिती आहे सगळे जे आहे ते नवीन वर्षाची तयारी करत आहे. And some people are like, it's going to be the same. आणि काही लोक तर असं म्हणणार आहे हे तर मग नवीन वर्ष सारखंच असणार आहे मागच्या वर्षासारखं. 19, 20, 21. What's 22 going to be? I don't see a difference. 2019 आणि 2021 आणि 2022 याच्यामध्ये मला तर काही फरक दिसतच नाहीये. Lockdown expectation. आणि लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. All kind of restriction. I didn't celebrate Christmas. I didn't no celebration of New Year. आणि मी तर नवीन वर्ष साजरा केलेला नाहीये, नाताळा सुद्धा साजरा केलेला नाहीये. I cannot put my lipstick because I have to wear my mask. आणि मला मास्क घालावा लागतो म्हणून मी लिपस्टिक लावू शकत नाही. I love to do all that grooming, that makeup, but after I have to put my mask. पण मला ते मेकअप वगैरे करायला आवडतो, पण ते मेकअप केल्यानंतर परत मास्क घालावा लागतो. Well, how many of you know that we have put a mask on ourselves? आणि किती लोकांना असं माहिती आहे की आपण जे आहे ते आपल्यावरती एक मास्क टाकलेला आहे. If we would just unveil ourselves, if we just take off that mask, I tell you, life's going to be glorious. आणि जर तुम्ही ते मास्क जर काढून टाकलं तर तुमचं जीवन जे आहे ते एकदम वेगळं असणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Praise God. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. So, I believe 2022 is going to be awesome. Amen. आणि मी विश्वास करतो की 2022 जे आहे ते अद्भुत असणार आहे. In spite of all the pandemic and all the politics and all that the world has to offer. आणि जे काही राजकारण तुम्हाला देत असेल किंवा जे काही जगाने तुम्हाला दिलेलं आहे ते त्याच्या विपरीत सुद्धा. I believe 2022 is an open door for glory to come into your life. आणि 2022 जे आहे ते असं उघडं दार आहे की परमेश्वराचा महिमा तुमच्या जीवनात येईल. Good things happen when we have an expectation of good things to happen to us from God. आणि आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी तेव्हाच घडत असतात जेव्हा आपण परमेश्वराकडून अपेक्षा करत असतो की चांगल्या गोष्टी घडून येतील. But if we say, what, everything is going to be the same, then I tell you, it would be the same or worse also. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की सगळं काही सारखंच असणार आहे किंवा त्याच्यापेक्षाही वाईट तर मग तसंच होणार. No, you got to know that God is good, and if you believe in this God, He desires only good for you. Amen. आणि तुम्हाला हे जर तुम्हाला माहिती असेल की परमेश्वर चांगला आहे तर तुम्ही फक्त चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणार आणि फक्त चांगल्याच गोष्टी घडून येणार. You should develop an eager expectation of good to happen. आणि तुमच्या तुमच्या हृदयामध्ये एक तीव्रता असली पाहिजे की काहीतरी चांगलं घडून येणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Many people at the end, now, to the 31st, they make resolutions for the next coming year. आणि नवीन वर्ष सुरुवात होण्याच्या अगोदर काही लोक जे आहे एक प्रण घेत असतात की नवीन वर्षामध्ये हे करणार आहे ते करणार आहे. I'm going to leave off all my bad habits. I'm going to stop drinking. I'm going to stop having tobacco. I'm going to stop fighting with my spouse. I'm going to be good to my children. नवीन वर्ष येणार आहे तर मी जे काही दारू वगैरे पिणार आहे, माझं जे काही व्यसन आहे आणि जे काही मी बायको बरोबर वाईट वागतो किंवा नवऱ्या बरोबर वाईट वागतो ते सगळं मी सोडून चांगलं वागणार आहे. So all this kind of stuff, I'm going to work harder. I'm going to make more money than I did in 2021. आणि नवीन जुन्या वर्षापेक्षाही जास्त अधिक मी काबाड कष्ट करणार आहे आणि अधिक पैसे मी कमवणार आहे. I'm going to be a better person in 2022. आणि एक चांगला मनुष्य असं मी बनणार आहे 2022 मध्ये. Well, all that's great. All those kind of thoughts and commandments are great. आणि असं तुम्ही म्हणत असाल आणि असं तुम्ही निवड जर केला असाल ते चांगली गोष्ट आहे. But would you ask yourself, how many times have you made a commitment and failed? पण तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचाराल का की तुम्ही किती वेळेस असं काही गोष्टी तुम्ही बोललेले आहात पण ते पूर्ण केलेलं नाही. Many times I heard people, I'm going to give up drinks, but today 31st, this is the last day, I'm going to just enjoy it. आणि असं किती लोक म्हटलेले आहेत की मी दारू सोडणार आहे पण आज शेवटचा दिवस आहे, आज तर नवीन वर्ष सुरुवात होत आहे म्हणून मी पिणार. And the next day morning they wake up drunk. आणि दुसऱ्या दिवशी ते मग
दारूच्या नशेमध्ये उठतात. They say, I gotta hang, I gotta take a peg now. आणि आता मी तर मला तर हँगओव्हर झालेला आहे, मला अजून एक पॅक घ्यावा लागेल. This is the last smoke. आणि हे जे आहे ते शेवटचं धूम्रपान आहे. And they never give up. Every year they make a resolution and never give up. आणि ते कधी सोडत नाही. दरवर्षी ते म्हणत असतात की मी सोडणार आहे, पण ते चालूच असतो. How many of you know every resolution that you make determines your failure? आणि जे काही तुम्ही स्वतःला अभिवचन असं देत असतात की मी हे असं करणारच, पण ते तुम्हाला अपयशकडेच नेत असतो. You are bringing yourself under a law that you cannot fulfill. आणि तुम्ही असं एक नियम तुमच्यासाठी बांधत आहात जे तुम्ही पूर्णच करू शकत नाही. You are putting yourself under a curse. तुम्ही स्वतःला एक शापाचा खाली टाकत आहात. And that's true. आणि हे खरं आहे. Now, if you are a believer and you're doing all these kind of resolutions, then I feel you are 100% wrong. आणि जर तुम्ही एक विश्वासी असून तुम्ही जर असं करत असाल तर तुम्ही 100% चुकीचे आहात. Because you are putting yourself in a position of failure. कारण तुम्ही स्वतःला अपयशाच्या स्थानामध्ये टाकत आहात. Hallelujah. हालेलुया. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? But what I believe पण मी जे विश्वास करतो ते म्हणजे is the revelation of who you are is going to manifest it in your life. आणि हे जे आहे ते प्रकाशन जे आहे की तुम्ही कोण आहात ते तुम्हाला बदलू शकतो. See, you've got to know your identity in Jesus Christ. येशू ख्रिस्तामध्ये तुमची जी काही ओळख आहे त्याला ओळखणं महत्त्वाचं आहे. Many people are trying to become like Jesus. बरेचसे लोक जे आहे ते येशू ख्रिस्तासारखं बनण्याचा प्रयत्न करत आहेत. You know, I'm not like Jesus, but someday I would come to some measure of him. मी तर येशू ख्रिस्तासारखा नाहीये, पण एक दिवशी मी येशू ख्रिस्तासारखं कुठेतरी थोडंफार तरी होईलच. You know what, Pastor? I'm trying to do my best. I don't like doing what I am doing. I'm trying to be like Jesus, but every time I fail. तुम्हाला माहिती का पालक, मी जसं आहे मला आवडत नाही, पण मी थोडा प्रयत्न करत आहे येशू सारखं बनण्याचं. I assure you, the more you try, the more you will fail. आणि मी नक्कीच खात्रीने सांगत आहे, जितकं तुम्ही प्रयत्न कराल तितकं तुम्ही अपयशी ठरणार. You say, yes, Pastor, you're right. No one can be like Jesus. आणि मग तुम्ही म्हणाल की हो पालक हे बरोबर आहे, कुणीच येशू सारखं बनू शकत नाही. No, I'm not saying that no one can be like Jesus. I am like Jesus. आणि मी असं म्हणत नाही की कुणी येशू सारखं बनू शकत नाही, कारण मी येशू सारखा आहे. I'm 100% like Jesus. मी 100% येशू सारखंच आहे. I'm not kidding. मी चेष्टा करत नाहीये. The Bible says, so are you, as Christ is in heaven, so are we in this earth. आणि बायबल असं म्हणतो जसं येशू ख्रिस्त स्वर्गात आहे तसं तुम्हीही आहात. Amen. So are we on this world. We don't have to try to become like Jesus. We are like Jesus. We got to start living like Jesus. आणि जसं येशू ख्रिस्त स्वर्गात आहे तसं तुम्हीही आहात या जगामध्ये, म्हणून तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाहीये, पण फक्त तुम्हाला तसं राहण्याची गरज आहे. You don't need to make a resolution for something that you are not. You are what you are. तुम्हाला असं कुठलीही गोष्ट ठरवण्याची गरज नाहीये की तुम्ही असं घडून आणणारच किंवा बदल करणारच. तुम्ही जे आहात तुम्ही आहात. Amen. I'm going to be a different person. I'm going to be a new person from 2022. मी एक वेगळाच मनुष्य बनणार आहे. 2022 पासून मी एकदम वेगळंच वागणार आहे. Now let me show you what the Word of God says to you. पण वचन काय म्हणत आहे हे मला दाखवू द्या. Turn with me to 2 Corinthians chapter 5 and verse 17. तर दुसरा करंथीकरास 5वा अध्याय 17वा वचन आपण बघूया. Therefore, if anyone is in Christ, he is a new creation. म्हणून जर कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. If you are in Christ, you are a new creation. जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये असाल तर तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहात. The old things and passed away, behold, all things are become new. जुने गेले आहेत, नवीन आले आहे. You know, the Bible says that you are a new creation. आणि बायबल असं म्हणतो की तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहात. You are a God kind person. आणि तुम्ही जे आहे तुमचा स्वभाव जे आहे ते परमेश्वरासारखा आहे. I want to say you are a God kind person. तुमचं जे स्वभाव किंवा तुम्ही जे आहात ते परमेश्वरासारखे आहात. You are a new creation. You are born again of the Spirit of God. You are born again as a child of God. You are like God. आणि तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहात. तुमचा नवीन जन्म झालेला आहे
तुमचं मध्ये पवित्र आत्मा आहे आणि तुम्ही परमेश्वरासारखे आहात Amen. You are like the Lord Jesus Christ. आणि तुम्ही परमेश्वर येशू ख्रिस्तासारखेच आहात. What are you trying to become more? आणि त्याच्यापेक्षा अधिक तुम्ही काय बनण्याचा प्रयत्न करत आहात? You know, you cannot be more righteous than you already are in Christ Jesus. तुम्ही जितके नीतिमान आहात त्याच्यापेक्षा अधिक तुम्ही नीतिमान बनू शकत नाही. Hallelujah. Because righteousness is a gift to you from God. कारण धार्मिकता जे आहे ते परमेश्वराकडून एक दान आहे, तुम्हाला देण्यात आलेलं आहे. You are clothed with Jesus Christ. You are clothed with righteousness, and there is no more righteous than you can become. आणि तुम्हाला अगोदरच ते परमेश्वर येशू ख्रिस्तानी झाकण्यात आलेलं आहे आणि त्या धार्मिकतानी झाकण्यात आलेलं आहे. त्याच्यापेक्षा अधिक तुम्ही काय नसू शकता. Hallelujah. Hallelujah. You know, you got to understand, you got to have this revelation that you don't have to change, you are already changed. तर तुम्हाला हे प्रगतीकरण मिळण्याची गरज आहे की तुम्हाला आता बदलण्याची गरज नाहीये, तर तुम्ही अगोदरच बदललेले आहात. You are not trying to become a better person. You are the best person that you can. You are like Christ Jesus. तर तुम्हाला आता बदलण्याची गरज नाहीये, पण तुम्ही परमेश्वरासारखे आहात, येशू ख्रिस्तासारखे आहात. Hallelujah. Hallelujah. The Bible says that you are a new creation. You are a different creation. तर आता बायबल असं म्हणतो की तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहात आणि एक वेगळी अशी रचना आहात. Hallelujah. Hallelujah. You are a holy nation, God's peculiar people. आणि बायबल असं म्हणतो तुम्ही एक पवित्र असं राष्ट्र आहात आणि परमेश्वराचे निवडलेले लोक आहात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Amen. I just want you to get hold of that new creation. तर तुम्ही जे आहे, जे नवीन उत्पत्ती जे आहे त्याला धरून राहा. You don't need to become a new man in the new year. You are a new creation. Amen. नवीन वर्षामध्ये तुम्हाला नवीन मनुष्य बनण्याची गरज नाहीये, पण तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहे. You know, I'm going to be a different person. No, you don't have to be a different person. Be the person that you are in Christ Jesus. तर तुम्ही म्हणाल की मला तर वेगळं मनुष्य बनायचं आहे, पण नाही, तुम्ही जे व्यक्ती आहात तेच बनून राहा येशू ख्रिस्तासारखे. Take a hold of who you are in the Lord Jesus Christ. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही जे आहात त्याचं तुम्ही धरून राहा आणि तसेच राहा. You know, you say, I want to leave all my old habits. आता तुम्ही म्हणाल की मला माझे सगळे जुने सवय जे आहे ते सगळं सोडून द्यायचं आहे. You know, I just want to change. I'm going to leave all my old habits. आणि माझे सगळे जुने जे काही सवय आहे ते सगळं सोडून मला असं नवीन बनायचं आहे. Well, that's a beautiful thought, isn't it? आणि ते एक सुंदर असा विचार आहे, नाही का? But the Bible says that behold, all the old things are passed away. पण बायबल असं म्हणतो की बघा की सर्व जुने गोष्टी जे आहेत ते नाहीसं झालेलं आहे किंवा And निघून गेलेले everything आहे. has become new. आता सगळं काही नवीन झालेलं आहे. Hallelujah. Hallelujah. In Christ Jesus, you are not a drunkard. आता येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही दारुडे नाही. Hallelujah. हालेलुया. I encourage you to become a drunkard in Christ Jesus. आणि मी तुम्हाला उत्साहित करत आहे, येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही Get filled with the Holy Ghost. Be drunk with the Holy Ghost. पवित्र आत्मेने भरले जा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही भरून नशेमध्ये वागू शकता, राहू शकता. Hallelujah. Hallelujah. Amen. Be Amen. drunk with the Holy Ghost. पवित्र आत्म्याच्या नशेमध्ये तुम्ही राहा. So, my dear brothers and sisters, you are not a drunkard. तर भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही जे आहात ते दारुडे नाहीये. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You know, you are not a sinner. You are not an evil person. तुम्ही वाईट मनुष्य किंवा पापी मनुष्य नाहीये. You just got to have a revelation of who you really are. आणि तुम्हाला हे प्रकाशन मिळण्याची गरज आहे, खरं तुम्ही कोण आहे. I tell you, you are righteous, you are perfected, and you are glorious in the Lord. तुम्हाला परिपूर्ण करण्यात आलेलं आहे, तुम्ही धर्मी आहात येशू ख्रिस्तामध्ये. Hallelujah. Hallelujah. You know, all creations look to you for manifesting who you really truly are. आणि सर्व जे काही रचना जे परमेश्वराने केलेली आहे, सर्व उत्पत्ती तुमच्याकडे बघत असतो की तुम्ही परमेश्वराला प्रकट करावा म्हणून. Now you will be expecting the year 2020 to come in with great things for you. आणि आता तुमची अपेक्षा असेल की 2022 जे आहे तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी घेऊन आले पाहिजे. Do you know that every day passing by in 2022 would be expecting to see you manifest? आणि तुम्हाला माहिती आहे का 2022 चा प्रत्येक दिवस जे आहे ते अपेक्षा करत आहे की तुम्ही परमेश्वराला प्रकट करावं. Hallelujah. Hallelujah. The coming year wants to see you manifest as the sons of God. आणि जे
नवीन वर्ष जे आहे ते स्वतः अपेक्षा करत आहे की तुम्ही परमेश्वराचं लेकरं म्हणून प्रकट व्हावं म्हणून. See, you will like it or not, I want to tell you 2022 cannot be a blessing unless you are a blessing in the year 2022. आणि तुम्हाला हे आवडेल का नाही मला माहित नाहीये, पण 2022 तुमच्यासाठी आशीर्वादित होणार नाहीये जोपर्यंत तुम्ही निवड करत नाही की ते आशीर्वादित व्हावं. Actually you are the source that can be a blessing to this world because God flows through you. आणि तुम्ही जे आहात ते एक स्तोत्र आहे ज्याच्यामध्ये की परमेश्वर आशीर्वादित करू इच्छितो हे पूर्ण जगाचं. See, the year 2022 is an extension of God's grace to each one of us. आणि 2022 जे आहे ते परमेश्वराचं जे अनुग्रह आहे ते पुढे होऊन तुमच्याद्वारे येत आहे. But what we are going to make out in the year 2022 actually is dependent on us. तर 2022 मध्ये आपण जे काही करणार आहे किंवा त्याचं काय बाहेर येणार आहे ते तुमच्यावरती अवलंबून आहे. How blessed are you going to be in the year 2022 is all depend on you and how you're going to receive the blessings from God. आणि 2022 जे आहे ते तुम्ही किती आशीर्वादित होणार आहे हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे, कारण हे तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही किती आशीर्वाद स्वीकारत आहात. You know, every year God gives you an extension. आणि दरवर्षी परमेश्वर जे आहे एक वाढ तुम्हाला देत आहे. It's because you enjoy His goodness more. Hallelujah. याच्यासाठी की तुम्ही त्याचा चांगुलपणा अधिक आणि अधिक त्याचा लाभ घ्यावा म्हणून. You know, if you are not taking advantage of the blessings of God or the provisions of God that was for you in 2021, God's given you extension. Take advantage of the blessings in 2022. आणि 2021 मध्ये जर तुम्ही परमेश्वराचा जे आशीर्वाद आहे त्याचा लाभ घेतला नसेल तर परमेश्वराने तुम्हाला अजून वाढ दिलेली आहे नवीन वर्ष. Hallelujah. Hallelujah. You know, the good news that you saw about God may be just a shadow, just a ray. आणि जे चांगलपणा तुम्ही परमेश्वराचं बघितलेलं आहे ते एक फक्त एक असा छाया असू शकतो, एक थोडका असा असू शकतो. Hallelujah. But He has a greater glory to show you. पण त्याच्याकडे असा मोठा महिमा आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. Hallelujah. 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 You are recreated. I would say you are a new creation to show forth the glory of God. आणि तुम्ही जे आहात ते नवीन उत्पत्ती आहात की तुम्ही परमेश्वराला प्रगट करावा याच्यासाठी. Hallelujah. Hallelujah. Can you turn with me to Galatians chapter 2 and verse 20 and 21? तर आपण गलती करास याचं दुसरा अध्याय आणि 20 आणि 21 बघूया. गलती करास दुसरा अध्याय. It says, I have been crucified with Christ. It is no longer I who live, but Christ lives in me. And the life which I now live in the flesh, I live by faith in the Son of God, who loved me and gave Himself for me. I do not set aside the grace of God, for if righteousness comes through the law, then Christ died in vain. गलती करास दुसरा अध्याय 20 आणि 21 वचन. यासाठी की यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त येशूमध्ये जगतो. आता देहामध्ये जे जीवन मी जगतो ते मी जगण्या माझ्यावर प्रीती केली आणि माझ्याऐवजी स्वतःला दिले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. मी देवाची कृपा नाकारित नाही, कारण जर नीतिमत्व नियम शास्त्रामुळे मिळत असेल तर ख्रिस्त विनाकारण मरण पावला. The word of God declares that you have been crucified with Christ. आणि परमेश्वराचं वचन म्हणतो की तुम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर क्रूसित करण्यात आलेला आहे. And it is no longer you that live it, but Christ lives in you. आणि आता ते तुम्ही जगत आहात तर तुम्ही स्वतः जगत नाहीये, पण येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये जगत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You know, when Jesus gave Himself to be crucified on the cross, He went on the cross as your representative. He went on the cross in your place. आणि येशू ख्रिस्तानी ज्यावेळेस ते क्रूसावरती गेला त्यावेळेस त्यांनी तुमचं जागा घेतलेली आहे. तुम्ही म्हणून त्यांनी स्वतःचा जीव दिलेला आहे. He was not only your representative, but He became a substitute for you. तो फक्त तुमचं एक प्रतिरूप म्हणून नाही, पण तुमच्या
तुमच्या ऐवजी स्वतः एक बदल म्हणून तो गेलेला आहे. He took your place so that you can take his place. त्यांनी तुमची जागा घेतलेली आहे ह्याच्यासाठी की तुम्ही त्याची येशू ख्रिस्ताची जागा घ्यावा म्हणून. Hallelujah. हालेलुया. So he took the place of you and me as a sinner on the cross of Calvary. He took our sins, but he didn't become a sinner. आणि येशू ख्रिस्तानी जे आहे ते तुमची जागा घेतलेली आहे आणि त्यांनी तुमचं पाप जे आहे ते स्वतःवरती घेतलेलं आहे, पण तो पापी नव्हता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. He took the punishment for our sins in himself. आणि आमचे पापांची ताडणं जे आहे त्यांनी स्वतःवरती घेतली. And he died in your place and my place on that cross. आणि त्या क्रूसावरती त्यांनी मरण पाहिलेलं आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. And then he was buried, and after 3 days and 3 nights the Father raised him from the dead. आणि 3 दिवस 3 रात्रानंतर पितानी परत त्यांना उठवलं. And then he ascended into heaven and is seated right at the Father. मग येशू ख्रिस्त स्वर्गात घेण्यात आला आणि मग पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे. So when the scripture says that you were crucified with Christ, it was because Christ became your substitute. When Christ was crucified there, the Father saw you crucified in him. आणि जेव्हा वचनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही सुद्धा क्रूसित झालेला आहे येशू ख्रिस्ताबरोबर, याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्तानी तुमची जागा घेतलेली आहे. तुमच्या जागेवरती त्यांनी स्वतःचं जीवन दिलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. When Jesus Christ was crucified, it was as if you were crucified. That's how the Father seen him. आणि जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसित झालेला होता त्यावेळेस पितानी असं पाहिलं की तुम्ही क्रूसित झालेले आहात. So today when the Father looks at you, he doesn't see you, but he sees you in Christ Jesus. आणि जेव्हा आता पिता तुमच्याकडे पाहत असतो त्यावेळेस तो तुम्हाला पाहत नाहीये, पण येशू ख्रिस्ताला तुमच्यामध्ये पाहत असतो. See, on the cross, the Father saw your ugliness, my ugliness on Jesus, and Jesus was punished. आणि त्या क्रूसावरती पित्यानी जे आहे येशू ख्रिस्तामध्ये तुमचे जे काही वाईट गोष्टी आहे, माझे जे काही वाईट गोष्टी आहे ते पाहिलेलं आहे. And today when the Father looks at you and I, he doesn't see our ugliness, but he sees the beauty of his Son Jesus Christ, and he blesses us. आणि आज जेवेळेस पिता आपल्याकडे पाहत असतो तर आपण काय किती वाईट आहे हे बघत नाहीये, पण येशू ख्रिस्त आमच्यामध्ये जे आहे ते बघतो आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रेम करतो. Hallelujah. Hallelujah. The moment you say that I'm going to change, I'm going to make this resolution, I'm going to be a different person, you are setting yourself for a failure. आणि ज्या क्षणाला तुम्ही म्हणत असतात की मी या नवीन वर्षामध्ये बदलणार आहे, मी या गोष्टी करणार नाही, तर तुम्ही स्वतःला एक अपयशासाठी तुम्ही तयार करत आहात. It says that Christ lives in me. Christ lives in you. आणि बायबल असं म्हणतो की येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. And the life which I now live in the flesh, I live by faith in the Son of God. आणि आता जे जीवन मी जगत आहे ते येशू ख्रिस्तामध्ये विश्वासाचं जीवन जगत आहे. Hallelujah. हालेलुया. I want you to look down at that scripture. तर या वचनाकडे परत एकदा बघा. I have been crucified with Christ. It is no longer I who live, but Christ lives in me. And the life which I now live in the flesh, I live by faith in the Son of God. यासाठी की यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त येशूमध्ये जगतो. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आता देहामध्ये जे जीवन मी जगतो ते मी ज्याने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्या ऐवजी स्वतःला दिले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. Hallelujah. Hallelujah. Who loved me and gave himself for me. ज्याने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्या ऐवजी स्वतःला दिले त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. Listen, you've got to get a hold of this revelation today. आणि या जे प्रकाशन तुम्हाला मिळालेलं आहे त्याला धरून राहण्याची गरज आहे. If you think that you're going to live a beautiful life, if you're going to live a blessed life, if you're going to live a better life in the year 2022, then you've got to let the scripture be rooted and grounded in you. आणि जर तुम्हाला असं वाटतंय 2022 मध्ये मी एक चांगलं जीवन जगणार आहे, आशीर्वादित जीवन जगणार आहे, तर तुम्हाला या वचनाला धरून त्याच्यानुसार राहण्याची गरज आहे. You got to see yourself crucified on that cross. तर तुम्हाला स्वतःला ते क्रूसावरती क्रूसित बघण्याची गरज आहे. You don't have to see yourself as a sinner, as a wicked, as an evil person. तुम्हाला स्वतःला वाईट किंवा एक पापी मनुष्य म्हणून बघण्याची गरज नाहीये.
You got to see that old you crucified with Jesus Christ upon the cross. तर तुम्हाला हे बघायचं आहे की तुम्ही जे जुने मनुष्य जे होतात ते क्रूसित करण्यात आलेलं आहे. You got to say that old man is dead. तर तुम्हाला हे बघायचं आहे तुम्ही जे जुने मनुष्य होता ते ठार मारण्यात आलेला आहे म्हणजे ते क्रूसित करण्यात आलेलं आहे. Now in this body lives a new creation, a new man. आणि आता या शरीरामध्ये एक नवीन उत्पत्ती आहे, एक नवीन मनुष्य आहे. And in this new man lives the Lord Jesus Christ. आणि आता हे नवीन मनुष्य जे आहे ते येशू ख्रिस्तासारखं जगतो आणि राहतो. Amen. आमेन. You don't have to see yourself as a fallen sinner. You got to see yourself as a resurrected Jesus. आणि तुम्हाला आता एक पडलेलं किंवा वाईट मनुष्यासारखं तुम्हाला स्वतःला बघण्याची गरज नाहीये, पण तुम्हाला येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे तसं तुमचं पुनरुत्थान झालेलं आहे असं तुम्हाला बघायचं आहे. You've got to see Christ living in you. तर तुम्हाला येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहत आहे हे बघण्याची गरज आहे. You know what it means for Christ to live in you? याचा अर्थ काय आहे की येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. It's like, when you become mindful of Christ living in you, you are going to be transformed. You are going to behave like Christ. Hallelujah. ज्यावेळेस तुम्ही या गोष्टीतून तुम्हाला जाणीव होतो की येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करतो किंवा तुमच्यामध्ये आहे, तर मग तुम्ही चांगलं जीवन जगायला सुरुवात करता. When you power up an instrument with a battery. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादं वाद्य जे आहे त्याला एक बॅटरीला जोडता, It's not the power of the instrument that causes it to work, but it is the power of the battery that causes that to work. आणि ते जे वाद्य आहे ते स्वतःच्या सामर्थ्यामध्ये काम करत नाहीये, पण ते जे बॅटरीचं जे सामर्थ्य आहे त्याच्यावरती ते चालत आहे. So what is the source? What is the power of our life? It's Jesus Christ living in us. तर आमच्या जीवनासाठी स्तोत्र आणि जे सामर्थ्य आहे ते काय आहे ते म्हणजे येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. हालेलुया. It is the power of Jesus Christ. It's Christ living in us that is going to make our life Christ-like on the outside. आमेन. आणि येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे, येशू ख्रिस्त जे आमच्यामध्ये वस्ती करत आहे तेच आपल्याला येशू ख्रिस्तासाठी जगण्यासाठी मदत करतो. See, if you are focused on your own ability, you are going to live like a fallen creature of this world. आणि स्वतःच्या योग्यतामध्ये तुम्ही जर जगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही एक पडलेले पापी मनुष्यासारखं जगणार. But when you began to realize that it is Christ that liveth in you, then you are going to live that powerful, awesome, glorious life through Jesus Christ. पण तुम्ही या जाणीव की येशू ख्रिस्त माझ्यामध्ये राहत आहे तसं जर तुम्ही त्या जाणीवमध्ये जर असाल तर तुम्ही त्या सामर्थ्यामध्ये जगणार आणि चालणार. See, there are two ways that you can live this life. One is that you can be empowered by the system of the world. दोन प्रकारे तुम्ही जगू शकता. एक मध्ये हे जे जग आहे, जे जगामध्ये जे चालत आहे त्या नियमानुसार. So if that is how you are going to be empowered by the world, then you are going to live like the world. आणि जर या जगावरती अवलंबून तुम्ही जर जगत असाल तर तुम्ही एकदम जगासारखंच होऊन जाणार. But if you focus on Jesus Christ who lives in you and you are going to be empowered by Jesus Christ, then you are going to live like Jesus Christ. आणि जर येशू ख्रिस्त कडून तुम्हाला सामर्थ्य मिळत असेल तर मग तुम्ही येशू ख्रिस्तासारखंच जगणार आणि राहणार. And to live this life, you got to have faith in the Son of God. आणि जर असं जीवन तुम्हाला जगायचं असेल तर परमेश्वराचं जे पुत्र आहे येशू ख्रिस्तामध्ये तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. Amen. It says, I live by the faith in the Son of God. आणि असं वचन म्हणत असतो, I live by faith in the Son of God. देवाच्या पुत्रावरील विश्वासाने जगतो. Hallelujah. हालेलुया. Praise God. You don't live by confidence in your flesh and your human strength. आणि तुमचं जे मनुष्याचं जे सामर्थ्य आहे किंवा तुमचं जे आत्मविश्वास आहे त्याच्यावरती तुम्ही जगत नाही. If your confidence is in yourself and your human strength, in your abilities, in your own knowledge and wisdom and understanding, then you are limited to the lifestyle of this world. आणि तुमचा आत्मविश्वास जे आहे ते तुमच्या शरीरावरती किंवा या जगावरती जर अवलंबून असेल किंवा तुमच्या योग्यतामध्ये जर असेल तर तुम्ही या जगासारखे सीमित असणार. But if you are going to live by faith in Jesus Christ,
then you are going to be empowered by Jesus Christ. आणि जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये विश्वासाने जर जगत असाल तर परमेश्वराचं जे येशू ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये चालला. Your life is going to be a miracle. तुमचं जे जीवन आहे ते एक चमत्कार असणार आहे. Your lifestyle is going to be a miracle. आणि तुमचं जे स्वभाव किंवा तुमचं जे वागणं आहे ते एक सामर्थ्यवान असणार आहे. The impossibility is going to be possible for you. जे अशक्य गोष्टी जे आहे ते शक्य होणार आहे तुमच्यासाठी. Hallelujah. 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 Amen. Amen. Praise God. You're going to manifest like Jesus Christ. आणि जसं येशू ख्रिस्त चालत होता तसं तुम्ही स्वतःला प्रगट करणार आहात. Faith in the Son of God, faith in Jesus Christ is going to manifest His life in you. आणि येशू ख्रिस्तामध्ये जे परमेश्वराचा पुत्र आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास करत असाल तर तुमच्याद्वारे तेच प्रकट होणार. Hallelujah. Hallelujah. And then the scripture goes to say, I do not set aside the grace of God. आणि मग वचन असं म्हणतो की मी परमेश्वराचा अनुग्रहाला बाजू करत नाही. For if the righteousness comes to the law, then Christ died in vain. आणि जर जे नीतिमत्व जे आहे ते येशू ख्रिस्ता वितरित येत असेल तर मग येशू ख्रिस्ताचं जे मरण आहे ते विनाकारण होता. You know what does that mean? याचा अर्थ काय आहे? You don't change your life based on your efforts. आणि तुमचं जीवन जे आहे ते तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याने बदलू शकत नाही. You are not trying to make yourself righteous before God, not trying to make yourself good before God. तुम्ही स्वतःला एक चांगलं परमेश्वराच्या समोर दाखवत नाहीये किंवा एक धार्मिक मनुष्य बनवायचा प्रयत्न करत नाहीये. Because that's law. कारण की ते नियम आहे. And then it says, if you think that you can become good by your own strength, by your own way, you can make yourself righteous, then Christ died in vain. Christ becomes of no benefit to you. आणि जर तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यामध्ये जर तुम्हाला स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वतःला धार्मिक ठरवत असाल तर मग येशू ख्रिस्ताचं जे मरण आहे ते विनाकारण होता. Hallelujah. Hallelujah. The very moment you take off your eyes from Jesus, you're going to slip into sin. You're going to slip into a fallen lifestyle. आणि ज्या क्षणाला तुमचं जे लक्ष आहे तुम्ही येशूवरून काढून स्वतःवरती लावत असतात तर तुम्ही घसरून पापामध्ये पडणार. The very moment you come into your own human efforts, you are bound for failure. आणि ज्या क्षणाला तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यामध्ये किंवा स्वतःवरती अवलंबून असतात त्यावेळेस तुम्ही अपयश मध्ये पडणारच. You know, some people say God given us common sense. आणि काही लोक म्हणतात की परमेश्वराने मला सामान्य ज्ञान दिलेलं आहे. Common sense for common people, we are supernatural. सामान्य जे ज्ञान आहे ते सामान्य लोकांसाठी आहे पण आपण जो आहे ते असामान्य लोक आहोत. We are supernatural. आम्ही जे आहे ते दैवी मनुष्य आहोत. Amen. Amen. Anokhi. Hallelujah. अनोखे जे दैवी लोक जे म्हणतात जे एकदम वेगळे तसे आहोत. Hallelujah. Hallelujah. So you know that supernatural life we can live when we let Christ live through us. आणि त्या दैवी जीवन जे आहे ते आपण जगू शकतो जेव्हा ख्रिस्त आमच्यामध्ये वस्ती करत असतो. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. You can live a victorious life. तुम्ही जे आहे ते एक जयवंताचं जीवन जगू शकता. You can live a prosperous life. एक समृद्धीचं जीवन तुम्ही जगू शकता. You can live a life of peace. आणि एक शांतीचं जीवन तुम्ही जगू शकता. You can live a healthy and good health. आणि एक आरोग्यदायी जीवन जे आहे ते जगू शकता. You can live and prosper in 2022. आणि 2022 मध्ये एक समृद्धीचं जीवन तुम्ही जगू शकता. If you're going to live by faith in the Son of Jesus, आणि of God. जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये जे परमेश्वराचा पुत्र आहे त्याच्यामध्ये विश्वास जर करत असाल तर. If you began to say, I'm crucified with Christ, then you have died to this world and you live by Christ. This world has no power on you. आणि जर तुम्ही म्हणत असाल की येशू ख्रिस्ताबरोबर मी क्रूसित झालेला आहे तर या जगासारखं तुम्ही जगणार नाही तर येशू ख्रिस्तासारखं जगणार. If you believe you are crucified with Christ, you are dead and you would give no place to the devil. आणि जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर मरण पावलेलं आहे तर तुम्ही सैतानाला जागा देणार नाही तर तुम्ही जीवनामध्ये जगणार. I thought we got to die to ourselves. तर मला असं म्हणायचं आहे की आम्हाला स्वतःसाठी ते क्रूसित होण्याची गरज आहे. When I say die to ourselves, die to our flesh. जेव्हा मी म्हणत असतो की स्वतःला क्रूसित करणं म्हणजे स्वतःचे जे इच्छा आहे त्यांना मारणं. I mean to say when I say flesh, I'm talking about confidence in your flesh. आणि जेव्हा मी शरीर म्हणत असतो तर तुमचं जे शरीराचं सामर्थ्य आहे त्याच्याबद्दल बोलत आहे.
and put your confidence in Jesus Christ. तर स्वतःचा जे आत्मविश्वास आहे ते येशू ख्रिस्तावरती टाका. The only way that you can receive the blessings that God has for you in 2022 is to let Christ live in you. आणि एकच गोष्ट म्हणजे तुम्ही 2022 मध्ये आशीर्वादित जीवन जगू शकता, ते म्हणजे तुम्हाला पूर्णपणे येशू ख्रिस्तावरती अवलंबून राहणं गरजेचं Don't आहे. begin thinking what blessing God has for me this year, what blessing God has for me this year. तर फक्त असा विचार करू नका की येशू ख्रिस्तानी माझ्यासाठी काय नवीन असं आशीर्वाद ठेवलेला आहे 2022 मध्ये. Or many people say, I know God got something good for me. God got something special for me in 2022. आणि बरेचसे लोक असे म्हणतात की नक्कीच परमेश्वराने 2022 मध्ये माझ्यासाठी काहीतरी अद्भुत करणार आहे, काहीतरी चांगलं घडणार आहे. And you don't know what's that special, isn't it? आणि तुम्हाला माहितच नाहीये ते विशेष असं काय असणार आहे. Then how can you receive that when you don't know what's that special? आणि तुम्ही ते प्राप्त कसं करणार जर तुम्हाला माहितच नाही ते विशेष गोष्ट काय आहे. So I want to tell you something. आणि म्हणूनच मला तुम्हाला हे गोष्ट सांगायचं आहे. Take a hold of everything that you can believe God for in 2022. आणि जे काही परमेश्वर चांगल्या गोष्टी करू शकतो त्या सगळ्या गोष्टी धरून राहा 2022 मध्ये. What you want, take it in Jesus' name. तुम्हाला जे काही पाहिजे ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये घ्या. Hallelujah. Hallelujah. You're going to have what you desire, what you say, what you believe for. आणि तुम्ही जे काही इच्छा करणार आहे, जे काही तुम्ही अंगीकार करणार आहे ते सर्व तुमच्या हृदयाची जे काही इच्छा असेल ते तुम्हाला मिळणार. So Pastor, what do you say 2022 is blessed? आणि मग बाळक तुम्ही काय म्हणणार 2022 आशीर्वादित आहे का? Will you make it a blessing? तर तुम्ही त्याला आशीर्वादित करणार आहे का? I have a question. Will you make it a blessing? तर मला तुमच्यासाठी प्रश्न आहे, तर तुम्ही 2022 ला आशीर्वादित करणार It's आहे का? dependent on you. हे पूर्णपणे तुमच्यावरती It's अवलंबून आहे. dependent on you to receive what you can receive by faith in the Son of God. हे तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही विश्वासाने काय प्राप्त करणार आहे परमेश्वराच्या पुत्राकडून. So take advantage of the year 2022. म्हणून 2022 चा लाभ घ्या. Hallelujah. हालेलुया. I trust you're blessed. मी विश्वास करतो की तुम्ही आशीर्वादित I trust that झाले. God has ministered to you this evening. आणि मी विश्वास करतो की परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे या संध्याकाळी. So what we are going to do is now begin thanking God. तर आता आपण काय करणार आहोत तर परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. Bless the Lord, O my soul, and forget not all His benefits. आणि परमेश्वराची स्तुती आराधना करा आणि त्यांनी जे काही केलेलं आहे त्याला विसरू नका. Hallelujah. Hallelujah. Bless the Lord, O my soul, and forget none of His benefits. आणि हे माझे जीवा परमेश्वराची स्तुती करा आणि परमेश्वराने जे केलेलं आहे त्याला विसरू नको. Hallelujah. 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 हालेलुया. Praise God. परमेश्वराची So स्तुती. before we begin praying, I want to read something to you. आणि प्रार्थना करायच्या अगोदर तुमच्यासाठी काय वाचायचं आहे मला. Now this is God's word, special word for you this evening. आणि असं विशेष असं परमेश्वराचं वचन जे आहे ते तुमच्यासाठी आहे. Jeremiah chapter 29. जर्मया याचं 29वं वचन. I look at verse 11 to 13. For I know the thoughts that I think towards you, says the Lord. Thoughts of peace and not of evil, to give you a future and a hope. Then you will call upon me and go and pray to me, and I will listen to you, and you will seek me and find me when you search for me with all your heart. आणि यर्मया याचा 29वा अध्याय 11 वचन 11 आणि 12 आपण बघणार आहोत. तुमच्या विषयीची योजना मला माहिती असल्याने मी असे म्हणतो, हा परमेश्वराचा संदेश आहे. तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखले आहेत. तुम्हाला दुखवण्याचं माझं भेद नाही. तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याची माझी योजना आहे. मग तुम्ही माझा धाव कराल, माझ्याकडे याल, माझी प्रार्थना कराल, मग मी तुम्हाला हाकेल ओ देईन. You want to know what God has for you? तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का परमेश्वरा तुमच्यासाठी काय आहे. So God says His thoughts for you is good. तर परमेश्वर असं म्हणत आहे की त्याची योजना तुमच्यासाठी चांगली आहे. And not a single thought of His is evil for you. आणि त्याची अशी एकही विचार जे आहे ते तुमच्यासाठी वाईट नाहीये. He has peace for you in 2022. आणि 2022 मध्ये तुमच्यासाठी शांती आहे. And not evil. आणि कुठलंही वाईट नाहीये. Hallelujah. हालेलुया. He has a bright future for you and He has great hope for you. आणि तुमच्यासाठी एक प्रकाशमय असं भविष्य आहे परमेश्वरामध्ये. So this is what
you got to expect from God. आणि हेच गोष्टी तुम्हाला परमेश्वराकडून अपेक्षा करण्याची गरज आहे. Forget all that's happening. Forget the pandemic. Forget the financial crisis. Forget everything that's happening out there. आणि या जगामध्ये जे काही घडत असेल, जे कोरोना आलेला आहे, आर्थिक मंदी आहे किंवा जे काही महामारी आहे, ते सगळ्याला विसरून जा. Put your faith in God. तुमचा जे विश्वास आहे ते परमेश्वरावरती टाका. The devil wants to put fear in you. आणि सैतानाची इच्छा आहे की त्यांनी तुमच्यामध्ये भीती टाकावी. And that's the reason the media is out there to bring fear into you. आणि म्हणूनच न्यूज जे आहे ते नियमित भीती टाकत असते तुमच्यामध्ये. There are so many good things happening. The media doesn't have any good thing to speak about. They're just putting fear and fear and fear all over the world. आणि बरेचशे चांगल्या गोष्टी ज्या आहे जगामध्ये घडत आहे, पण बातम्यांच्या द्वारे फक्त वाईट गोष्टी दाखवण्यात येतं, चांगल्या बातम्या नाही. The devil has made the media his channel. आणि सैतान जे आहे, जे काही मीडिया आहे त्याला वापरत आहे. The only place that you can find hope for the future is the word of God, the Bible. आणि एकच गोष्टामध्ये तुम्हाला आशा एक मिळू शकते, ते म्हणजे फक्त परमेश्वराच्या वचनामध्ये. Amen. Amen. The world is hopeless. आणि हे जे जग आहे ते आशारहित आहे. Religion has become faithless. आणि जे धर्म जे आहे ते अविश्वासी झालेला आहे. It's like, I was just thinking about this afternoon. आणि आज दुपारी मी असा विचार करत होतो, that where is God in which religion? आणि कुठल्या धर्मामध्ये परमेश्वर कुठे आहे? I mean, there are governments all over the world, and everyone has their religion, everyone has their faith. आणि हे राजकारणामध्ये, सरकारामध्ये जे आहे, सगळ्यांकडे एक धर्म आहे आणि सगळ्यांकडे स्वतःचा परमेश्वर आहे. All the politicians, all the governments in any part of the world, they have some kind of faith in some kind of God. आणि पूर्ण जगामध्ये जे काही सरकार चाललेलं आहे त्यांचा सगळ्यांचा परमेश्वर आहे आणि कुठल्या तरी परमेश्वरावरती ते विश्वास करतात. But the way that restrictions come upon worship of God or religious programs clearly say that God is not in their religion. आणि जे नियम ते आणत असतात याच्यामधून एकदम हे कळून येत असतो की त्यांच्या जे धर्म आहे त्याच्यामध्ये परमेश्वर नाहीच आहे. The God that they believe is incapable of controlling the pandemic, and therefore they stop people from having any kind of religious program. आणि ते परमेश्वराचं जे ते उपासना करत असतात ते त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाहीये की ते जे कोरोना आहे त्याला थांबू शकते, म्हणून ते काय करतात, नवीन नियम आणून जे आराधना स्तुती वगैरे आहे ते थांबवत असतात. I don't know about you, but I believe that you have more need of God now than you ever had before. आणि मला तुमच्याबद्दल माहित नाहीये, पण परमेश्वराची आता या क्षणाला जास्त गरज आहे याच्या अगोदर. The time is near. आणि वेळ जे आहे ते लवकर जवळ आलेला आहे. The Lord would be coming anytime. आणि परमेश्वर जे आहे ते कधीही येऊ शकतो. More than that, the devil is out to destroy anyone anytime. आणि त्याच्यापेक्षाही अधिक सैतान जे आहे ते बाहेर आहे कुणाचाही नाश करण्यासाठी. So everyone needs Jesus. आणि म्हणून प्रत्येकाला येशू ख्रिस्ताची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. So putting a stop to prayer and all these kinds of things is actually saying that there is no God, a God is weak before this pandemic. आणि प्रार्थना आणि जे काही आराधनाची सेवा जी आहे त्याला थांबवण्याचा अर्थ असा आहे की जे परमेश्वराचं जे कार्य आहे त्याला थांबवणं. So the world has lost faith in God. आणि याच्यासाठी की जे जग आहे त्यांनी परमेश्वरामध्ये विश्वास जे आहे ते सोडून टाकलेला आहे. There is no God and no religion, but there is one true God and a Savior. His name is आणि Jesus. कुठलाही देव किंवा कुठलाही धर्म नाहीये किंवा परमेश्वर नाहीये असं म्हणतात, पण एक परमेश्वर आहे ते म्हणजे येशू ख्रिस्त आहे. And that is why I'm preaching him tonight. आणि म्हणूनच त्याचा प्रचार मी आज करत आहे. And I say pray to him. Hallelujah. आणि मी म्हणेल की त्याला तुम्ही प्रार्थना करा. Call upon his name. आणि त्याच्या नावाला तुम्ही हाका मारा. The world needs Jesus. आणि जगाला येशू ख्रिस्ताची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. The world government says don't have these all these religious programs, don't have these prayer services. But I say pray to God. You need Jesus. आणि हे जे सरकार आहे ते असं म्हणतो की तुम्हाला प्रार्थना करण्याची गरज नाहीये किंवा सभामध्ये जाण्याची गरज नाहीये, पण मी म्हणेल प्रार्थना करा, तुम्हाला येशूची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. So everyone, wherever you are, in your house, in your office, wherever, call upon Jesus.
तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा बाहेर असाल, येशूच्या नावाला हाका मारा. Hallelujah. He will answer you where you are. आणि तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तो तुम्हाला उत्तर देईल. Amen. Amen. Praise God. परमेश्वराची स्तुती. So we will take a few minutes to thank God for 2021. तर 2021 मध्ये परमेश्वराने जे काही केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद देऊया. You can thank Him in your simple words. We have 2 minutes before we get into 2022. 2 मिनिट जे आहे ते नवीन वर्षामध्ये जाण्यासाठी उरलेले आहे. तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये परमेश्वराला धन्यवाद देऊ शकता. We are not going to off the lights, but we are going to let our light shine. तर आपण जे आहे ते लाईट बंद करणार नाही, पण आपलं जे प्रकाश आहे ते प्रगट करणार. Hallelujah. हालेलुया. Praise God. Let's thank God for all that He has done for you. आणि परमेश्वराने जे काही तुमच्यासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद द्यायला सुरुवात करा. Father, thank you and bless you for all those blessed people that are alive today. धन्यवाद पिता, आज जे हे तुझे जे लोक आहेत जे जिवंत आहेत त्याच्यासाठी धन्यवाद. Especially Father for those that have joined me right now online and Lord that are present here. आणि विशेष करता परमेश्वर जे आज ऑनलाईन आहेत आणि जे इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी. Yes, Father God, for those that are hungry for you, has no time limits and Father God are never tired. हो पिता, ज्याला तुझी जी भूक आहे परमेश्वर त्यांना कुठल्याही वेळेचं बंधन नाहीये परमेश्वर. Thank you, Father, that those are present here and those are present online have just proved that they need God in their lives. आणि हा परमेश्वर आज इथं जे कोणी उपस्थित आहे आणि जे कोणी ऑनलाईन आहे त्यांनी हे दाखवलेलं आहे की त्यांना फक्त तुझी गरज आहे. Yes, Father God, I thank you that they are hungry for you. हा पिता परमेश्वर, आम्ही धन्यवाद देत आहे की तुझ्यासाठी भुकलेले आहेत. Thank you, Father, in this year 2021 to all the difficulties you have brought them to. आणि धन्यवाद पिता, 2021 मध्ये जे काही समस्येमधून तू त्यांना आणलेलं आहे, बाहेर आणलेलं आहे. Yes, Father, you held their hand and you made them cross. Oh, Father God, every hindrance, every high barriers and walls. हा परमेश्वर, तू त्यांचा हात धरून प्रत्येक समस्या आणि प्रत्येक जे भिंत आहे त्याच्या बाहेर तू आणलेला आहेस. We thank you, Father, on the rough way and rocky way, you made your palms their footstool. हा पिता, तू जे आहे ते डोंगरावरती किंवा खडकलेल्या रस्त्यावरती तू स्वतःचा हात घेऊन तू त्यांना मार्ग बनवलेला आहे. Yes, Father, you lifted them up in your gentle and powerful hands. आणि धन्यवाद पिता, तू तुझ्या जे सौम्य असा हात आहे त्याच्यामध्ये तू त्यांना उचलून धरलेला आहे. Yes, Father, when they were feeling lonely, you were there with them. हा पिता, जेवेळेस त्यांना एकटेपणा वाटत होता त्यावेळेस तू त्यांच्या बरोबर उपस्थित होता. When they were sick, you healed them. आणि जेवेळेस ते आजारी होते त्यांना तू आरोग्य दिलेलं आहे. When they were dying, you delivered them from death. आणि जेवेळेस ते मरत होते त्यांना तू मरणातून बाहेर काढलेलं आहे. Yes, Father God, you made all kinds of provisions for them. हा पिता, तू सर्व गोष्टीचा पुरवठा तू त्यांच्यासाठी केलेला आहे. We thank you, Lord God, that you have been good to each one of us. आणि धन्यवाद पिता, तू प्रत्येकाबरोबर चांगलं राहिलेलं आहेस. We thank you, Father, even when we fail, you continue to be good with us. आणि हो परमेश्वर, जेवेळेस सुद्धा आम्ही अपयशी ठरलेलो आहे तू विश्वास योग्यतामध्ये राहिलेला आहे. And we thank you, Father, today for 2022. आणि धन्यवाद पिता, आज 2022 साठी. We thank you, Lord God, for blessing our lives with one more year to live in and enjoy your blessings. आणि धन्यवाद पिता, अजून एक वर्ष तू जोडलेला आहे याच्यासाठी की तुझ्या मध्ये आम्ही आनंद करावा. Yes, Father, we thank you even as we welcome this year, Father, we welcome you to do what you want to do in our lives. हा परमेश्वर, जसं आम्ही 2022 मध्ये नवीन वर्षामध्ये आहोत परमेश्वर, आम्ही तुला आमंत्रित करत आहे की ये आणि आमच्या जीवनामध्ये जे करायचं आहे ते कर. Father, we surrender our life to you right now. आणि हा पिता, या क्षणाला आम्ही आमचं जीवन जे आहे ते तुला समर्पण करत आहोत. And Father, we pray that we be led by your Spirit, that we will not live as we think is right, but we live as you lead us. आणि हा पिता, आम्ही पवित्र आत्म्याने चालवले जावं आणि जसं आम्हाला वाटतंय आमच्या इच्छानुसार आम्ही न जगता पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहावं. That Father, we would have no confidence in our flesh, but we would live by Christ Jesus who is in us. आणि हा पिता, आमच्या स्वतःच्या आत्मविश्वासावरती किंवा सामर्थ्यामध्ये आम्ही न जगता येशू ख्रिस्तावरती पूर्णपणे
विश्वास करून त्याच्यावरती अवलंबून जगावं. And Father, this moment, even as you have blessed us with this new year, we dedicate this year to you for your glory. आणि हा परमेश्वर हे नवीन वर्ष जसं तू आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, तर हे नवीन वर्ष आम्ही तुझ्या हातात देत आहोत. And yes, Father, that you would be glorified in 2022. आणि हा पिता तुझं महिमा जे आहे ते 2022 मध्ये होणार आहे आमच्या जीवनाच्या द्वारे. And Father, we place ourselves to receive your blessing now. आणि स्वतःला आम्ही त्या स्थानामध्ये ठेवत आहे की आम्ही तुझ्याकडून प्राप्त करावं. Yes, Father, I just open the doors of blessing into everyone that is under the power of my voice. आणि हा पिता प्रत्येकासाठी मी आशीर्वादाचे दार जे आहे ते उघडत आहे, जे कोणी माझा आवाज ऐकत आहे. Father, in the name of Jesus, I declare that these are the blessed people of God. आणि मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हे घोषणा करत आहे, हे जे लोक आहेत ते परमेश्वर येशू ख्रिस्ताचे लेकरं आहेत. Father, I declare that as heirs of God and joint heirs with Christ Jesus, I thank you, Lord God, that all your treasure is made available to them. आणि धन्यवाद पिता, येशू ख्रिस्तामध्ये हे जे आहे ते संगी वारिस आहेत आणि जे काही येशू ख्रिस्ताचं आहे ते यांचं आहे म्हणून परमेश्वर. We thank you, Father, for the very health and Lord God, the strength to their physical bodies that Christ bore the stripes to give them. आणि धन्यवाद पिता, जे आरोग्य जे येशू ख्रिस्ताचं आहे आणि जे सामर्थ्य जे आहे ते यांच्या शरीरामध्ये आहे, कारण की येशू ख्रिस्तानी ते क्रूसावरती स्वतःच्या शरीरावरती ते कोडे खाल्लेले आहेत. We thank you, Father, for the torment of soul that Jesus went through the separation from you, so that, Lord God, that these wonderful, beautiful people, your children, would have peace of mind. आणि धन्यवाद पिता, येशू ख्रिस्त जे आहे ते त्रासामधून गेलेलं आहे ह्याच्यासाठी की तुझे जे लेकरं आहे ते शांतीमध्ये असावं म्हणून. Yes, oh Father God, I thank you that He shed tears of blood, sweat, oh Father, drops of blood, so that they would have tears of joy. आणि हो परमेश्वर येशू, धन्यवाद पिता की येशू ख्रिस्तानी जे आहे ते रक्ताचं जे अश्रू आहे ते वाहिलेलं आहे याच्यासाठी की त्याचे जे लेकरं आहे ते आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यामधून वाहावं म्हणून. I thank you, Father, that they would no longer sit down in darkness or confusion, but Lord God, that they would see light in Jesus Christ and light in your word, oh Father God. धन्यवाद पिता, इथून पुढे कुणीही अंधकारांमध्ये किंवा गोंधळामध्ये न राहता ते तुझ्या प्रकाशाला बघतील आणि तुझ्या प्रकाशामध्ये चालतील. Yes, oh Father, that they would not walk into places where they are confused where they are going, but your word would be light unto their path. आणि धन्यवाद पिता, ते गोंधळाच्या गोष्टींमध्ये जाणार नाहीये, पण तुझ्या प्रकाशामध्ये चालणार आणि तुझ्या प्रकाशामध्येच राहणार. We thank you, Father, that prosperity, that Lord God would come and join itself with them, that they would be a blessing to man. धन्यवाद पिता, जे समृद्धी जे आहे ते येऊन त्यांना जुळणार आहे ह्याच्यासाठी की ते आशीर्वादित होणार आणि दुसऱ्यांनाही करणार. The Father, I thank you that Lord God, the spirit of boldness would rest upon them, that even in the midst of the persecution, they would glorify Jesus and be divinely protected. धन्यवाद पिता, जे साहस जे आत्मा आहे त्यांच्यामध्ये येऊन वस्ती करणार आहे याच्यासाठी की जेव्हा सत्ता होईल ते साहसी होऊन बोलतील. We thank you, Father. I release healing and unity into families, oh Father God. धन्यवाद पिता, आरोग्य आणि जे एकता आहे ते परिवारामध्ये मी घोषणा करत आहे. Yes, oh Father God, I just come against, I bind every spirit of division and misunderstandings in every home in Jesus' name. आणि जे वेगळं करणारा जे आत्मा आहे त्याच्या विरोधात मी येत आहे प्रत्येक परिवारामध्ये. Yes, oh Father God, the love that's gone cold would be ignited once again, oh Father. आणि जे प्रेम जे थंड झालेले आहे परमेश्वर ते परत एकदा जळणार आणि ते प्रेमामध्ये चालणार. Yes, oh Father God, that each one would return to their first love with Jesus Christ. आणि हो परमेश्वर, प्रत्येक जण जे आहे त्यांचं जे पहिलं प्रेम आहे येशू ख्रिस्ताकडे परत ते. And yes, oh Father God, that you would also give them love into their hearts for their people, Father. आणि हो पिता, तू त्यांच्या हृदयामध्ये प्रेम देणार आहे त्याच्या लोकांसाठी. Yes, oh Lord God, that you would put the fire for the souls that are lost. आणि हो परमेश्वर, जे लोक जे हरवलेले आहेत त्यांच्या हृदयामध्ये तू परत ते अगदी टाकणार आहे. That they would have dreams and visions, and they would have the passion of your heart for the lost, oh God. आणि जे हरवलेले आहे त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये एक स्वप्न आणि जे विजन आहे त्याच्याद्वारे तू बोलशील परमेश्वर. And Father, I just want to thank you. I just want to thank you for their lives now. आणि धन्यवाद पिता त्यांच्या जीवनासाठी.
that your church is growing stronger. आणि तुझं जे मंडळी आहे ते बळकट होत आहे म्हणून. Oh shakadaba baba isoro bolo bosi kataka nama mama usodo bosi giria. Oh sharaba baba baba shikatara mande ifrandana mahisoro bolo boshi rebele besi kitina arada kanana mahuzo boria saka. Come on, let's worship him. Let us praise him. Let us worship him in the spirit. Oh shikina mahasundara mahizege behira baba baba shokor nama sigada ifrandana mahasura hasade ali ganama isokyo so robo shina tariande ifrada baba shurada kantana nama uzege ibrada hasalla kanina gadwa isiki ashabada baba isoro bolo boshika tani nama uzege irepe surada gada isakatani anata ganama uzogo bobo ishongo robo uzege irepe sikataka nama hudata irepe shuraba kana mahbo isanda kana mala halubo. Hallelujah. The Lord is calling you out of your hiding place. आणि तुमचं जे लपलेलं जे स्थान आहे त्याच्यामधून परमेश्वर तुम्हाला बाहेर बोलवत आहे. It's time to come out of that dark place. आणि त्या अंधकारामधून आता बाहेर येण्याची वेळ आहे. You are the light. He wants you to come out and shine. तुम्ही जे आहे ते प्रकाश आहे, तर परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही बाहेर येऊन प्रकाश व्हावं. You are the lion in the place that you are. आणि तुम्ही ज्या स्थानामध्ये आहे ते स्थानामध्ये तुम्ही सिंह आहात. The Lord wants you to roar. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही गर्जना करावं. And as you roar, the demons will flee. आणि जसं तुम्ही करणार तसं जे दुष्टात्मे आहे ते पळून जाणार आहे. Unamahuzogo irabakati namahuzaga. You are called as the sheep of the Lord, but you are the lion too. आणि तुम्हाला परमेश्वराचे जे मेंढरू म्हणून बोलवण्यात आलेले आहे, पण तुम्ही परमेश्वराचे सिंह आहात. For the righteous are bold like a lion. कारण धर्मी जन जे आहे ते सिंहासारखे आहेत. The Lord wants you to come out of your hiding place and face your enemy as a king. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ते लपलेल्या स्थानापासून बाहेर येऊन ते शत्रूला तोंड द्यावं. Dimado surababa ishakadina surada kasibala hariko afritana mahuzobo ifrente kinahasukata. The Lord says, fear not persecution, for revival has come before the persecution. आणि परमेश्वर म्हणत आहे जे सताव आहे त्याला घाबरू नका, त्याच्या अगोदर बेधारी आलेला आहे. Hasagana mahuga iledo kobi araha katen namazuge. If you get into the hiding place, the revival would stop. आणि जर तुम्ही त्या लपण्याच्या स्थानामध्ये जाऊन बसलात तर बेधारी जे आहे ते थांबणार आहे. Nima sudeken namahagida halla bahuzege. You got to roar. You got to raise your voice in Jesus' name. आणि तुम्हाला गर्जना करण्याची गरज आहे, तुम्हाला तुमचा आवाज उंचवण्याची गरज आहे. Hallelujah. When that name is lifted up. आणि जेवेळेस ते नाव ते उंचवण्यात येत असतो येशू ख्रिस्ताचा. When that name is shouted aloud. आणि ज्या ते नावाला जेवेळेस मोठ्याने हाका मारण्यात येत असतो, Every knee will bow. प्रत्येक गुडघे जे आहे ते टिकत असतात. And every tongue will confess that Jesus Christ is Lord. आणि प्रत्येक तोंड जे आहे ते अंगीकार करतो की येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे. Isani mahazugaze ari bagahala hakutan namite ke firidaha siketo ibada alise ishono mai namagede hua ragite inataka sante kita. Those that are persecuting you are willing to hear the gospel. आणि जे कोणी तुम्हाला सताव करत आहेत त्यांची इच्छा आहे की त्यांनी जे सुसमाचार आहे ते ऐकावं. There's going to be a division among the persecutors. There's going to be a revival. आणि जे कोणी सताव आणत आहे त्यांच्यामध्ये मतभेद होणार आहे आणि मग एक नवीन बेधारी येणार आहे. Shikeni mahazugada. India has
a number of souls. आणि भारतामध्ये नवीन असे जे परमेश्वरावरती भरपूर लोक विश्वास करणार आहेत. There are many souls in this nation getting ready to be Paul. आणि बरेचसे जे आत्मे आहे ते तयार होत आहे की ते पाऊल बनावं. O sabadiha saritaha gadaba asoko. Shirababa ishokotina mahaziga. Uraba kati raha kana mauzoga bosia. Shebebebe ishakati. Don't say we are weak. You are stronger than your enemy. आणि असं म्हणू नका की मी तर कमजोर आहे, तुम्ही सामर्थ्यवान आहे तुमचं शत्रूपेक्षाही. You are strong. तुम्ही सामर्थ्यवान आहात. Ho shabiraba sogodobostia. Nibada hara kina hasuga. Shilada bahasile. Would you take your eyes off the world and set it on the kingdom? आणि तुमचं जे काही लक्ष आहे ते जगावरतून काढून तुम्ही परमेश्वराच्या राज्यावरती लावणार का? Why do you look at your enemy and not unto your God? आणि तुम्ही तुमच्या शत्रूकडे का पाहत असतात पण तुमच्या परमेश्वराकडे का पाहत नाही? Who do you think is great? तुम्हाला काय वाटतंय कोण श्रेष्ठ आहे? Ishamadari hastoko tsiata babai shuga rabaka. Ifada hara hara kida kana mazugo ziga. The authorities that had terrified the church is actually trembling now. आणि जे कोणी अधिकारामध्ये आहे, ज्यांनी चर्चला हलवलेलं आहे ते आता हादरत आहे. Uzaga bahasallahu gata. They are feeling the carpet being pulled from under their feet. आणि त्यांना असं वाटत आहे ते चादर जे आहे ते त्यांच्या पायाखालून कुणीतरी वडलेलं आहे. O sari madahasi ki rabaha kitaka sida. Ulaba raba shikatani namahuzogo. Haliga gaga isoko sida baba isore maida. Ibadarahala shike tono nomo sika. The Lord wants you to watch what He's doing. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही बघावं की तो तुमच्यासाठी काय करत आहे. Till now you are watching what the enemy is doing. आतापर्यंत तुम्ही बघत आलेला आहे की शत्रू काय करत आहे. Now set your eyes on Jesus. पण आता तुमचे जे लक्ष आहे ते येशू ख्रिस्तावरती लावा. Set your heart upon Him. तुमचं जे हृदय आहे त्यावरती लावा. Don't be diverted by the world. आणि या जगाकडे तुम्ही वळू नका. Be focused upon Jesus. पण येशू ख्रिस्तावरती लक्ष लावा. Shiramaha sugede. Simeneme uzara balahara shike toro bobo sikatana. O raba shala raba kadina. The Lord is calling you in His presence. परमेश्वर तुम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये बोलवत आहे. The Lord is calling the church for a retreat. आणि परमेश्वर जे आहे त्याच्या मंडळीला बोलवत आहे. He's calling you for a retreat. He wants to revive you. आणि परमेश्वर तुम्हाला परत बोलवत आहे ते मेजवानी देण्यासाठी. You need to be regenerated once again by the Spirit of God. आणि तुम्हाला एक नवीन तारुण्य देण्यात येण्याची गरज आहे परमेश्वराकडून. Ishana mahi zagi nama hozobo afladra brahu gadastaka sinata. O fari har 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 rishaka duma. Kalle bari gun nama auzogo bozida. Arisha katina. Amadar hali dobo sorobolo bo shiketene idaka. You have been too busy making your own life. तुमचं जीवन घडवण्यामध्ये तुम्ही खूप व्यस्त होऊन गेलेले आहात. The Lord says, would you let me set your life? आणि तुम्ही मला तुमचं जीवन बनवू द्याल का? Oh sharibaha sikana ugodoboste frebre igada. The Lord says, life begins at my feet. आणि परमेश्वर म्हणत आहे जीवन जे आहे ते माझ्या पावलाच्या इथं बसण्याची सुरुवात होत असते. The true life begins at my feet. आणि खरं जीवन जे आहे ते माझ्या उपस्थितीमध्ये आहे. It's there where you are empowered with my palm upon your head, sister. आणि तिथंच तुम्हाला सामर्थ्य भेटत असतो जिथं माझा हात तुमच्या डोक्यावरती आहे. Hallelujah. हालेलुया. He's calling you to retreat with Him. आणि परमेश्वर तुम्हाला परत बोलवत आहे मेजवानीसाठी. The church has gone
on its own path. आणि जे मंडळी जे आहे ते स्वतःच्या मार्गावर चाललेलं आहे. Dishakurapakani na asugada. They have their own plans. आणि त्यांच्याकडे त्यांची स्वतःची योजना आहे. And God says, I am not in it. आणि परमेश्वर म्हणत आहे त्या योजनामध्ये मी नाहीये. Inama huzagi zaga zo sali barahagi tenne vidahasto lobokina. The Lord says He is responsible for what He has committed to you. आणि परमेश्वर म्हणत आहे की त्यांनी जे काही अभिवचन दिलेलं आहे त्याच्यासाठी तोच जबाबदार आहे. He wants you to receive from Him so together He can work out the plans with you. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावरती अवलंबून राहावं याच्यासाठी की तो तुमच्या सोबत सहकार्य म्हणून कार्य करावं. O Rishana Mahi Zogazire Ravidana Ma Isuba Zege Sura Dala Hala Kanna Wahia Adi Keneve Itaka Terlia O Rabi Shono Mahi Zege Zura Balahala Kanina Ugodobo Afrada Baba Shokatina. The way you began your day with a prayer said is not what God desires. आणि ज्या प्रकारे तुम्ही दिवसाची सुरुवात करत असता तशी परमेश्वराची इच्छा नाहीये. God is not satisfied with the prayers that you do to begin your day. आणि परमेश्वर त्याच्यामध्ये तृप्त होत नाहीये की तुम्ही दिवसाची सुरुवात ज्या प्रकारच्या प्रार्थनामधून करत आहात. Iseni wahi siriga hale kanima adino ma asila taki sirada. Every day, the Lord wants to empower you with a fresh anointing to complete your task. आणि परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक दिवसामध्ये तो तुम्हाला सामर्थ्य देऊन बळकट करावं याच्यासाठी की तुम्ही जे कार्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी. Tifania sinete kaludaka tikeneva itaka. And therefore you got to come to His presence. You got to spend time till He has anointed you to do the task for the day. आणि म्हणून तुम्हाला परमेश्वराची उपस्थितीमध्ये येण्याची गरज आहे याच्यासाठी की त्यांनी तुम्हाला अभिषेक करावं की तुम्हाला जे काही काम नेमण्यात आलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी. The wisdom and the knowledge coming from the Lord. आणि ज्ञान आणि बुद्धी जी आहे ते परमेश्वराकडूनच मिळत असतो. Hallelujah. हालेलुया. So let us begin our day in the presence of God. आणि म्हणूनच आपल्या जे दिवसाची सुरुवात आहे आपण परमेश्वराच्या उपस्थितीने करूया. Let us say to ourselves, till I know that I am anointed for the day, I'm not going ahead. आणि म्हणून सगळ्यांनी प्रत्येक जण स्वतःला बोला की जोपर्यंत मी अभिषेक होत नाहीये मी माझ्या कार्यासाठी बाहेर पडणार नाही. Till I don't experience the Lord today, I am not going ahead. आणि जोपर्यंत मी परमेश्वराचा अनुभव घेणार नाही तोपर्यंत मी बाहेर पडणार नाही. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. हालेलुया. I'm glad that we had the privilege to begin this year in the presence of the Lord. आणि मला आनंद होत आहे की नवीन वर्षाचं जे सुरुवात आहे आपण परमेश्वराच्या उपस्थितीमधून केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Thank you all for joining me this day. धन्यवाद सगळ्यांचं की सगळे माझ्या बरोबर जुळलेले आहेत. And let me speak God's blessing upon you right now. आणि आता परमेश्वराचं जे आशीर्वाद आहे ते तुमच्या वरती मी बोलणार आहे. Father, I thank you in Jesus' name धन्यवाद पिता येशूच्या नावामध्ये. that these are people full of life, full of Zoe life. आणि हे जे लोक जे आहेत ते पूर्ण जीवनाने भरलेले आहेत, जोई जीवनाने भरलेले आहेत. Father, I release the life of Jesus in them. आणि पिता मी येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे यांच्यामध्ये भरत आहे. Yes, Father God, I loosen them into the flow of your Holy Ghost. आणि हा परमेश्वर तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये मी त्यांना मोकळा करत आहे. Yes, Father God, that they would be more hungry than they were ever for you. आणि हा पिता हे अधिक आणि अधिक असं तुझ्यासाठी भुकलेले असतील परमेश्वर. That they would hunger and thirst to know you more. आणि हा परमेश्वर तुझ्यासाठी ते ताणले जातील अधिक आणि अधिक. That they would hunger and thirst to experience you more. आणि तुझा अनुभव घेण्यासाठी ते अधिक आणि अधिक ताणले जातील आणि
त्यांना भूक लागेल. Yes, Father, I release prosperity in every area of their life. आणि हो परमेश्वर त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी तुझी समृद्धी खोलत आहे. That even as they would prosper in their souls and their mind would be renewed by the word of God, they would prosper in all things and be in health. आणि जसं त्यांचं जे प्राणाची जी उन्नती होत असते परमेश्वर तसं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची उन्नती व्हावी. Father, I release your divine protection upon them. आणि परमेश्वर तुझे जे दैवी सुरक्षा आहे ते त्यांच्यावरती मी बोलत आहे. That Father God, that under your wings, that they would be safe from every plague and pestilence and every pandemic and everything that the devil has to offer this world. आणि हा पिता तुझ्या जे पंखाखाली ते जे आहे ते सुरक्षित राहणार आहे. ते कुठलं महामारी असू द्या किंवा कुठलाही रोग असू दे परमेश्वर किंवा कुठलाही पॅन्डेमिक किंवा कोरोना असू दे. And Father, I pray that it will be full of your anointing, that they would lay hands upon the sick and the sick would recover, Father. हा पिता ते पूर्णपणे अभिषेक होऊ दे की ते जे आजारी आहे त्यांच्यावरती हात ठेवतील आणि ते बरं होतील. Yes, oh Father God, that Lord, even before any virus or any bacteria, any fungus coming near them, that it would be rendered lifeless. हा परमेश्वर कुठलाही व्हायरस किंवा कुठलाही आजार किंवा कुठलाही समस्या जी आहे ते येत असतील ते सगळं नाहीसं असं होऊ द्या जेवेळेस ते त्यांच्याकडे येतील. Yes, oh Father God, the same anointing and the same power that was on Jesus while he walked on this earth, Father, I call upon that anointing upon each one of our lives. आणि हो पिता जसं येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना जे अभिषेक त्याच्यावरती होतात तेच अभिषेक मी प्रत्येकावरती बोलत आहे. Yes, Father God, the same Holy Ghost and Christ in me, the hope of glory we release, oh Father God. आणि हो पिता तेच आत्मा जे येशू ख्रिस्तामध्ये होता जे ख्रिस्तामध्ये एक नवीन आशा आहे ते मी प्रत्येकावरती बोलत आहे. Yes, Father, grant unto them wisdom and knowledge and understanding, oh Father God. हो परमेश्वर यांना ज्ञान आणि बुद्धी दे. Cause them to always be above and never beneath. Call them always to be ahead and never reversed, oh Father आणि God. हो परमेश्वर नेहमी त्यांना डोकं बनव शेपूट नाही आणि नेहमी ते पुढे असू दे मागे नाही. Yes, oh Father God, that Lord God, that they would find favor with all man even as they find favor with you. आणि हा पिता जसं तुझ्या बरोबर पक्ष त्यांना मिळत आहे तसं प्रत्येक मनुष्यासोबत त्यांना पक्ष मिळू दे. Yes, Father God, that you would raise them before the eyes of the fallen world, before the people, that yes, that they are the children of the Most High God. हो पिता हे जे पडलेलं जग आहे त्याच्या समोर तू त्यांना उंचव आणि तुझ्यामध्ये तू उंचव आणि तुझ्या महिमासाठी तू उंचव. Yes, Father, keep all the families under your grace, under your favor, under your feathers, O Lord God. आणि हो त्यांच्या प्रत्येक परिवाराला त्यांचे प्रत्येक परिवाराचे जे सदस्य आहेत तुझ्या अनुग्रहामध्ये आणि तुझ्या पक्षाच्या खाली असू दे. Yes, Father God, all the congregation, their pastors and the leadership, Father God, be their blessed with wisdom, knowledge and understanding and the gifts of the Holy Ghost from you. आणि हा परमेश्वर त्यांची जे मंडळी आहे त्यांचे जे मंडळीचे जे पालक आहे त्यांना ज्ञान बुद्धी आणि जे अभिषेक आहे ते तुझ्याकडून असू दे. Yes, Father, let the revival began with the church, O Lord God. आणि हा परमेश्वर जे बेदारी आहे ते मंडळीपासून सुरुवात होऊ दे. Let the sleeping giants awaken your church, Father. हा परमेश्वर जे झोपलेले राक्षस आहे ते उठू दे. Yes, Father God, so signs and wonders through your church, I pray. आणि तुझ्या मंडळीच्या द्वारे जे चिन्ह चमत्कार आहे ते घडून येऊ दे. Let there be testimonies of divine protection, how God has protected His people. आणि तिथे साक्ष असू दे की दिव्य सुरक्षा आणि कसं परमेश्वराने त्यांना सुरक्षित केलेलं आहे. Let there be testimonies of divine deliverance, how God delivered His people from the enemies. आणि असं साक्ष येऊ दे की परमेश्वराने कसं त्यांना दैवी रूपीने त्यांना सोडवलेलं आहे. Yes, Father, let what you do into the church terrify the people out in the world of God. आणि हो परमेश्वर ज्या प्रकारे तू मंडळीमध्ये कार्य करत आहे ते ह्या जगाला ऐकून त्यांनी थरकू दे. Yes, so Father God, that they would bow at the one true God and one Savior, Jesus Christ. आणि हो परमेश्वर त्यांनी फक्त एक जे जिवंत परमेश्वर आहे त्याच्या समोर नतमस्तक होऊ दे. Yes, so Father God, we ask your blessing upon the government of this nation, Father. आणि हा परमेश्वर या राष्ट्राचं जे सरकार आहे त्याच्यावरती तुझा आशीर्वाद मागत आहोत. Yes, so Father God, that you would grant to them wisdom and knowledge and deliverance from every kind of every evil. आणि हो परमेश्वर सर्व वाईट गोष्टीपासून त्यांचा सुटका असं मी मागत आहे आणि ज्ञान आणि बुद्धी त्यांच्यासाठी मागत आहे. Yes, Father God, we ask that you would bless all the ministers, bless their families, oh Father God. आणि सर्व जे मिनिस्टर्स आहेत त्यांना तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या परिवाराला तू आशीर्वादित कर. That Father God, that you would do all that is needful for this nation, the changes that you need to bring across so that this nation would be blessed and the gospel would have the liberty, Father.
हो परमेश्वर, हे राष्ट्राला मोकळं होण्यासाठी जे करण्याची गरज आहे ते तुम्ही कर, याच्यासाठी की परमेश्वराचं जे सुसमाचार आहे ते मोकळेपणाने प्रचार व्हावं. Yes, oh Father God, we just cancel all the works of the devil that is bringing through legal ways, to making of laws and whatever, Father God. We just cancel those things that are evil and against the will of God. आणि हा परमेश्वर जे परमेश्वराच्या राज्यासाठी किंवा त्याचं जे सुसमाचार आहे त्याच्या विरोधात येत आहे, ते सर्व गोष्टीचा आम्ही नाकार करत आहोत आणि त्या सर्व गोष्टीच्या विरोधात येत आहोत. Yes, Father, we pray that the influence of the devil upon any leader would be removed, Father God, that they would come to their senses and the influence of the Holy Ghost would come upon them. आणि हो परमेश्वर, जे काही मिनिस्ट्री लोक जे आहे, जे सत्तामध्ये आहेत, त्यांच्यावरती जे सैतान जे आहे सत्ता करत आहे, ते सगळं जे आहे ते काढून टाकण्यात यावं. We bind the spirit of hindrance towards the gospel and tell the devil that you are already defeated. आणि जे परमेश्वराच्या राज्यासाठी किंवा त्याचं जे सुसमाचार सांगण्यामध्ये जे अडथळा आणत आहे, ते आत्म्याला आम्ही धमकवून लावत आहे आणि शैतानाला सांगत आहोत की तू हारलेला आहे. Yes, oh Father God, we lift up all the states to you wherever Christians and churches are being persecuted through false blames and FIRs, Father God. आणि हो परमेश्वर, प्रत्येक राज्य आम्ही तुझ्या समोर उचवत आहे, जिथं कुठं जे तुझ्या लोकांची जे सताव आहे ते होत आहे आणि चुकीचे जे दोष त्याच्यावरती लावण्यात येत आहे. And Father, we say, release your favor, release your power. Let there be a mighty move of the hand of God and let fear come upon those places. आणि हो पिता, तुझं जे सामर्थ्य आहे ते तू तर दाखव आणि तुझं जे काही पक्ष आहे ते तिथं दाखव, ज्याचं मी ते थरथर कापते. Yes, oh Father God, that they would know the one true God, आणि त्यांना हे जाणीव होऊ दे की एकच सत्य परमेश्वर आहे, whose name is आणि Jesus. ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. Yes, oh Father God, we just want to bless the states, oh Father God, in Jesus' name, where the church is being persecuted. आणि हो परमेश्वर, प्रत्येक राज्य जिथं तुझे लोकांची जे सताव होत आहे ते जे राज्य आहे त्यांना आम्ही आशीर्वादित करत आहोत. We just want to bless the leadership there, Father, in Jesus' name. Bless their hearts, oh Father God. आणि जे सत्तेमध्ये आहे त्यांना तू आशीर्वादित कर, त्याचं हृदय तू आशीर्वादित कर, Let deliverance come to them. आणि एक छुटकारा त्यांच्यावरती येऊ दे, Let their hearts be opened. आणि त्याचं हृदय जे आहे ते उघडण्यात येऊ दे. Yes, oh Father, let God find a place in them. आणि येऊ दे की परमेश्वर जे आहे त्यांच्या हृदयामध्ये जागा मिळू दे. Thank you, Father God. We acknowledge Jesus as the Lord of our nation, India. आणि धन्यवाद पिता, येशू ख्रिस्ताला हे जे राष्ट्र आहे त्याचं परमेश्वर म्हणून आम्ही जाणीव ह्याची गोष्ट करत आहोत. Thank you, Father. We bless the government of Maharashtra. आणि धन्यवाद पिता, जे महाराष्ट्र सरकार आहे त्याला आम्ही आशीर्वादित करत And we pray that the church will find favor with the government. आणि या सरकाराकडून आम्हाला जे पक्ष मिळणार आहे म्हणून, And that the churches, the congregation would receive the green signal to worship God. आणि जे चर्च जे आहे, जे मंडळी जे आहे ते सुरू होण्यासाठी एक हिरवा असा झेंडा मिळते. Yes, Father, we thank you धन्यवाद पिता, that the gates of hell shall not prevail against the church. आणि सैतानाचे जे किल्ली आहे ते कार्यामध्ये येऊ शकत नाही म्हणून. Thank you, Father, in Jesus' name. धन्यवाद पिता, येशूच्या नावामध्ये. Amen. 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 Praise God. Good morning to you all. परमेश्वराची स्तुती असो आणि शुभ सकाळ सगळ्यांना. Enjoy your day. आणि जे तुमचा दिवस आहे त्याचा आनंद घ्या. 2022 is yours. 2022 जे आहे ते तुमचं आहे. Happy New Year to all of you. आणि सगळ्यांना नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा. A prosperous and healthy New Year to you. आणि एक आरोग्यदायी आणि एक समृद्धीचं नवीन वर्ष तुमच्यासाठी. A year full of favor every day, every moment. आणि एक प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला पक्ष आणि प्रत्येक नवीन दिवसासाठी पक्ष तुमच्या I जीवनात. bless you in Jesus' name. मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे येशूच्या नावामध्ये. And those who receive say, आणि जे कोणी प्राप्त करत आहे ते म्हणा Amen. Amen. God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.